नमस्कार. मी लेखक, दिग्दर्शक आणि मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीचा संचालक प्रमोद प्रभुलकर या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतो. मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीचे यशस्वी विद्यार्थी नाटक, चित्रपट, टीव्ही ॲड्स, वेब सिरीज, त्याचबरोबर झी मराठी, स्टार प्रवाह, कलर्स मराठी, सन मराठी अशा अनेक चॅनल्सवरती मेन लीड, मीडियम रोल आणि अगदी छोट्या भूमिकांमध्ये पण चमकत आहेत. जसे की मेन लीडमध्ये ऋता दुर्गुळे, किरण गायकवाड, शिवानी बावकर, गिरिजा प्रभू, स्वर्धा ठिगळे, निखिल चव्हाण, निष्ठा वैद्य, दीपकार पारकर, आराध्य लवाटे, प्रियांका देशमुख, रौनक शिंदे, पूर्णिमा डे, विपुल साळुंके, शाश्वती पिंपळीकर, अनया पिंगळे, सुखदा बोरकर, तनिष्का विशे, मंगेश दळवी यासारखे अनेक विद्यार्थी गेल्या 23 वर्षांमध्ये नाट्य चित्रपटसृष्टीत आपलं नाव दिमाखाने चमकवत मिरॅकल्स अकॅडमीचा झेंडा उंचावत आहे. होय, तुम्हालाही शक्य आहे. आमच्याकडे शिक्षणाची, वयाची, दिसण्याची, अनुभवाची अट नाही. डोंट वरी. 8 वर्षाच्या मुलामुलीपासून ते अगदी 80-85 वर्षांच्या आजी आजोबांपर्यंत विद्यार्थी आमच्याकडे शिकायला येतात. मी स्वतः आमचा अभ्यासक्रम इतका छान बनवलाय की आमच्याकडे आलेल्या विद्यार्थ्याला आम्ही ॲक्टर म्हणून घडवतोच. आणि नाट्य चित्रपटसृष्टीचा इतक्या वर्षांचा संपर्क असल्यामुळे आम्ही त्यांना ऑडिशन्सला पाठवतो. आणि जे विद्यार्थी कष्ट करतात, मेहनत करतात, त्यांना नक्कीच मेन लीड किंवा मीडियम रोल किंवा अगदी छोटा रोलही मिळतोच. प्रख्यात निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते सचिन पिळगावकर यांच्या नवरा माझा नवसाचा 1 आणि 2 या चित्रपटांमध्ये आमच्या असंख्य विद्यार्थ्यांनी काम केलेलं आहे. मी लिहून दिग्दर्शित केलेल्या गोडगुपित, नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे, फिनिक्स, सुंदर माझं घर आणि यूथ ट्यूब या चित्रपटांमध्ये मेन कलाकारांबरोबरच मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत आत्मविश्वासाने काम केलेलं आहे. यूट्यूब या चित्रपटामध्ये मिरॅकल्स अकॅडमीचे 300 विद्यार्थी चमकले होते. त्यात मुख्य भूमिकेमध्ये शिवानी बावकर ही आमची विद्यार्थिनी होती. मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीचे 6 महिने आणि 9 महिने म्हणजे 24 रविवार आणि 36 रविवार यांचे ॲक्टिंगचे कोर्सेस असतात. महाराष्ट्रामध्ये आमच्या दादर, ठाणे, पनवेल, बोरिवली, विरार, कोथरूड, चिंचवड, कोल्हापूर, नाशिक, सोलापूर इत्यादी ठिकाणी शाखा आहेत. माझ्यासह आमचे सर्व शिक्षक तुम्हाला अत्यंत प्रेमाने हसत खेळत शिकवतात आणि ॲक्टर म्हणून घडवतात आणि नाट्य, चित्रपट, वेब सिरीज, टीव्ही ॲड्स यामध्ये कलाकार म्हणून चमकण्याची संधी प्रदान करतात. मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीमध्ये ॲक्टर, ॲक्ट्रेसेस, लेखक, दिग्दर्शक, निर्माते येऊन आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. आज कोण मार्गदर्शन करते पाहूया का? चला तर. मी मुंबईत वर्किंग आवर्समध्ये दादर स्टेशनवर जाऊन उभी राहायचे आणि वरनं फक्त मुंबईची गर्दी बघायचे. ही मुंबई कशी आहे ज्यात मला जाऊन काम करायचंय. जे झपाटलेले नसतील ना स्वतःच्या प्रोजेक्टविषयी आणि त्यांना कॉन्फिडन्स नसेल ना स्वतःच्या कामाविषयी, तर मला ती माणसं पहिल्या भेटीतच जवळची वाटत. मनाला मुरड घालून वेगळं काम करायला लागणं एखाद्या क्रिएटिव्ह फील्डमधल्या माणसासाठी खरंच खूप अवघड असतं. निर्माता कधीच नटाला असं सांगत नाही की बघ ना तुझ्यावर पैसा लावलाय, तुम्हाला तो मिळवून दिला पाहिजे, पण ती जबाबदारी तुमच्यावर आपोआप येते. सिनेमामध्ये अशी जादू आहे की तुम्ही जेवढे असता त्याच्यापेक्षा 40 पट तुम्हाला ते दिसत असतं. कधी कधी मेथड्स बदलू शकतात रोलनुसार, पण तुम्हाला ते पात्र आणि ती गोष्ट तुम्हाला जात करते एवढं नक्की की तुम्ही हडबडून जाता आणि नको नको वाटतं, कधी कधी त्रासदायक होतं. वेगवेगळे आयुष्य जगायला जेव्हा आपण लागतो तेव्हा मला वाटतं ती भूमिका तुम्हाला कळू लागते. मी आत्ता काय आहे हे माझ्या जागी उभं राहून मी बघायला पाहिजे आणि मगच मी काम सुरू करायला पाहिजे. तुला येऊन आज कसं वाटलं? तुझ्या मनात काय होतं, इथे काय असणार आहे आणि आल्यानंतर तुला काय वाटलं? सगळ्यात आधी म्हणजे मला आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सगळ्यांचं अभिनंदन करायचंय. मिरॅकल्स हा शब्द प्रत्यक्षात उतरताना मी आज पाहिला. म्हणजे अरुण काका काय, काकू काय, किंवा किशन काय आपला, किंवा इथे आता जे नाच झाले थोड्या वेळापूर्वी जे स्टेज दणारून टाकलं होतं त्यांनी सगळ्यांनी मिळून, ॲड्स पाहिल्या. काही असे कलाकार असतील अजून इथे बसलेले जे आज कदाचित परफॉर्म करू शकले नाही,
त्याने एकांकिका केल्या, लिहिल्या, सत्कार झाले. मग मला असं वाटलं होतं की मी काहीतरी, प्रत्येकाला एक थोडासा अहम असतो ना आपला, तसं काहीतरी मी काहीतरी केलं असं सांगायचे. पण मला असं कळलं की मला काय काय करायला हवंय हे बघायला मी खरं तर इथे आले. म्हणजे व्हेरी नाईस. खऱ्या अर्थाने मिरॅकल्स बघितले प्रमोद. म्हणजे खूप वर्षांपूर्वी जेव्हा केव्हा आम्ही एकत्र राहत होतो पूर्वी, तेव्हा मिरॅकल्स नवीन नवीन जन्माला येत होतं. आणि ते आज प्रत्यक्षात उतरताना बघून मला तुमच्या दोघांसाठी पण खूप खूप मनापासून छान वाटलं. मधुराणीची खूप जुनी मैत्रीण म्हणून सुद्धा मला आज बाहेरनं बघताना खूप छान वाटलं की प्रोफेशनली काम करताना ॲक्टर्स, फुल टाईम ॲक्टर आहे मी करायलाच पाहिजे कष्ट. मी कष्ट केले नाही तर मग त्याला काहीच अर्थ राहणार नाही. पण आपली आपली व्यवधानं सांभाळून एका वयाच्या करिअरच्या वेगळ्या टप्प्यावर असताना आतली मनातली उर्मी तुम्हाला काहीतरी करायला लावते. तुम्ही मोकळेपणाने मनाचं ऐकता, इथे अप्रोच करता, येता आणि खूप मनापासून काहीतरी स्टेजवर उभं राहून करत आहे. हे खूप अवघड वाटतं मला. म्हणजे मला आवड आहे, चला मला आवड होती, मला लहानपणापासून स्टेजवर यायला आवडायचं. पण ते त्या वयात करायला मिळालं नाही तर त्याच्यासाठी रडत बसण्यापेक्षा जेव्हा केव्हा ते करायला मिळते तेव्हा ते 100% करणारी माणसं आज मी बघितली आणि मला खूप भरून आलं. मग अशी मी काही सांगावं असं काहीच नाहीये इथे. मला खूप प्रसन्न वाटलं. मला असं वाटलं की माझ्या आई बाबांना घेऊन येऊ शकलं तर बरं झालं असतं. म्हणाला होतं पण फ्रेश वाटलं, खूप छान वाटलं. अभिनंदन पुन्हा एकदा. चला, आता माझा पुढचा प्रश्न असा आहे तुला, अभिनयामध्ये समरसून घेऊन तू जो काही आनंद घेताना मी पाहतो, मग फायनल ड्राफ्ट असेल नाहीतर जोगवा असेल, कुठलं काही छोटी मोठी किंवा पहिलं मंगेश कदमचं पण मला मी नाटक पाहिलं होतं. आणि मी तुला माहीत नसेल पण काही वेळेला इतर कार्यक्रमांमध्ये पण मी तुला रसिक म्हणून पाहतो. कधी पुस्तकं घेताना दिनानाथला पाहिलं किंवा काही कॅसेट्स घेताना पाहिलेलं आहे किंवा एरवी पाहिलेलं आहे. मला असं वाटतं की तू अभिनयाच्या रंगामध्ये एक समरसून एन्जॉय करते सगळं, म्हणजे घडलं बिघडले पण असेल. मला असं वाटतं की तो जो आनंद आहे ना, तो नक्की आनंद काय असतो तुझ्यासाठी जेव्हा तू ते सगळं करत असतेस, तेव्हा ते खूप मनापासून केल्यासारखं वाटतं, खूप आतून आनंद घेतल्यासारखं वाटतो. तर त्या आनंदाचं विश्लेषण म्हणणार नाही, पण ते तो जो काही तुला आनंद मिळतो तू काय म्हणशील त्याबद्दल? या प्रश्नाचं उत्तर द्या. थोडंसं फ्लॅशबॅक मध्ये जाईल मी. थोडंसं जिथे मला क्लिक झालं की मला हेच करायचं आहे, हे मला जेव्हा वाटलं तो प्रसंग माझ्या आयुष्यात खूप लहानपणी आला. म्हणजे 10वी नंतर जेव्हा परीक्षा संपते आणि मोठी सुट्टी असते, त्यापर्यंत माझं जेव्हा 10वी पर्यंत जे आयुष्य होतं त्यामध्ये मी अत्यंत, आत्ता कदाचित वाटणार नाही पण मी फार लाजरी बुजरी आणि एकलकोंडी राहणारी अशी मुलगी होते. मला माहीत नव्हतं की मला काय करायचंय. माझी आई शिक्षिका, वडील टेल्को कंपनीत नोकरी करायचे. माझा मोठा भाऊ होता, तो बालकलाकार म्हणून काम करायचा. पण मला तेव्हा काही लोकांमध्ये मिसळावं ही पण माझ्यात कुवत नव्हती तेव्हा. म्हणजे माझे मित्रमैत्रिणी पण मला फार नव्हते. पण 10वी नंतरच्या मोठ्या सुट्टीत मी एक पहिल्यांदा नाटक केलं राज्यनाट्य स्पर्धेसाठी. माझ्या वयाच्या एका मुलीचा रोल होता आणि त्यांना माझ्या वयाची मुलगी सापडत नव्हती. त्यामुळे एक बर्वेबाईंची मुलगी, माझी आई शिक्षिका आहे, ती लहान मुलांसाठी नाटकं लिहिते वगैरे, त्यामुळे त्यांची मुलगी काम करू शकेल, म्हणजे त्यांची मुलगी आहे म्हणून काम करू शकेल असं म्हणून मला त्या नाटकात चुकून घेतलं. आणि घर तिघांचा रत्नाकर मतकरींचं नाटक स्पर्धेसाठी केलेलं. आणि त्या तालमींमध्ये, त्या प्रयोगामध्ये त्या वयाला मला जे काही रिअलाइज झालं असेल ते, पण मला असं लक्षात आलं की आत्तापर्यंत आपण एवढ्या आपल्याला सुट्ट्या मिळाल्या बालवर्गापासून 10वी पर्यंत, त्या सुट्ट्यांमध्ये जे जे काही केलं, कधी काय गावाला गेलो असू, कधी काय सिनेमे बघितले असतील, खेळले असेल, खोड्या केल्या असतील, रडले असेल, काय चित्र काढली असतील, त्या सगळ्यामध्ये नाटकात काम करणं हे सगळ्यात जास्त आवडलेलं होतं मला. म्हणजे तो पडदा उघडण्याआधीचा क्षण, मग पडदा उघडतो, मग प्रेक्षक फक्त आपल्याकडे बघतात, मग मी वर बघितलं की प्रेक्षक वर बघतात, हे जे सगळं असतं ना, त्यातनं कुठेतरी मला किक मिळत होती असं माझ्या लक्षात आलं. अर्थात ह्याची क्लॅरिटी मला खूप उशीर आली. मी आता जे सविस्तर पद्धतीने बोलू शकते ते मला तेव्हा कळलं नसणार आहे. पण फक्त मी आईबाबांना एवढंच सांगितलं की आत्तापर्यंत माझ्यासाठी ते एवढंच होतं की आत्तापर्यंतच्या सुट्ट्यांमध्ये सगळ्यात छान गेलेली सुट्टी ही होती,
कारण मी नाटकात काम केलं. आणि सुदैवाने मला आत्तापर्यंत तेच वाटत आलंय की माझा सगळ्यात छान काळ जेव्हा मी काम करत असते तेव्हा जातो. म्हणजे मगाशी पण मी तुला बाहेर बसताना वाटलं की बंद असलेला पडदा फार वेळ नाही बरा वाटत, उघडला की मस्त वाटतं. म्हणजे कदाचित मी खाली उभी असेल तर एवढ्या कम्फर्टेबल मी बोलू नाही शकणार, पण मी जेव्हा वर येते तेव्हा मला असं वाटतं की वाव, ही स्पेस आपली आहे, हे छान आहे, हे मी करू शकते. प्रत्येकाचा क्लिक होण्याचा पॉईंट कदाचित वेगळा असेल, पण माझ्यासाठी सगळ्यात जास्त कम्फर्ट कोझी म्हणतो आपण तशी जागा आहे ही. छान वाटतं, सुखी वाटतं आणि सतत काहीतरी शोधत राहावं असं वाटतं. कुठे काय मिळतंय कसं, मी हावरटासारखी बघत असते माणसांकडे, काही जेस्चर्स मिळत आहेत का, काही पद्धत मिळते का बोलायची, कुणी काही वेगळं हसतंय का, ते मला वापरता येईल का, हे सगळं सतत मी अशी बघत असते. आणि ग्रेट वाटतं मला, ऑनर्ड वाटतं. तू जो काय प्रश्न विचारलास की समोर असून वगैरे, ते मला नाही माहिती, ते प्रेक्षकांनी सांगावं, मला असं माहित नाही ते काय आहे. पण मला आवडतं काम करायला आणि 100% त्यात द्यावेसे वाटतात. जेव्हा माझ्याकडे नवीन काम येतं तेव्हाची माझी परिस्थिती आणि फेज अत्यंत भीतीदायक असते माझ्या घरच्यांसाठी, कारण मी भयंकर त्रास देते घरात. नवीन स्क्रिप्ट आलेलं असतं, नवीन रोल आलेला असतो, त्यावर काम चाललेलं असतं. आणि काम म्हणजे ते कसं असतं की ते खूप अमूर्त आहे. म्हणजे आता मी चित्र काढायला बसले तर मी चित्र काढताना दिसते ना, पण स्क्रिप्टवरचं काम करायला बसल्यावर ऍक्च्युअल शूटिंग किंवा प्रयोग सुरू होईपर्यंत दिसत नाही, पण आपल्यात ते चालू असतं आतमध्ये आणि ते खूप डिफिकल्ट असतं. पण ते आता माझ्या घरच्यांना पण सवय झाली आहे की थोडीशी विक्षिप्त सारखी वागेल. एक्झॅक्टली. आता म्हणजे पण तरी सुद्धा ती ऑक्युपाईड असतो आपण. एखादं काम आपल्या डोक्यात जातं तेव्हा ऑक्युपाईड असतो आपण. नक्की ती काय प्रोसेस असते? म्हणजे तुझ्याकडे स्क्रिप्ट सिनेमाचा कुठलाही किंवा नाटकाचा आलं तर काय होतं, म्हणजे नक्की काय होतं तुला, म्हणजे काय प्रोसेस असते ती? एखादं एकतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते तुम्हाला, माझी निवडण्याची पद्धत अशी आहे, कारण मी आतापर्यंत जितकी वर्ष काम करते, 10-11 वर्ष मी काम करते, त्या मनाने क्वांटिटी माझी कमी आहे कामाची थोडीशी. पण मला असा साधा क्रायटेरिया आहे माझं काम निवडण्याचा की एखादं स्क्रिप्ट वाचल्यावर प्रेक्षक म्हणून मला बघायला ते आवडेल का, एवढाच मी विचार करते. आणि मला जर हो असं जर उत्तर आलं तर ते मी बिनधास्तपणे करते. मग त्यात रोलचं किती मोठं आहे, किती लहान आहे, जगाच्या दृष्टीने त्याचं काय म्हणणं आहे वगैरे, असं मला फार फरक पडत नाही. प्रेक्षक म्हणून जर मला आवडणार असेल तर मी ते करते. आणि पुन्हा तेच की कधी कधी चुकतं, पण मग हरकत नाही, म्हणजे मला आवडतं, तेही आवडतं. म्हणजे त्या सगळ्याची जबाबदारी आपण जेव्हा घेतो तेव्हा खूप बरं वाटतं. एखादा रोल तुम्हाला स्क्रिप्ट आवडलं की अर्थातच त्या रोलच्या दिशेने तुम्ही जाता, विचार करू लागता. मग ते कॅरेक्टरचे अप्रोच करण्याचे वेगवेगळ्या पद्धती तुम्हाला सापडतात काम करताना. कधी कधी ते आतनं सापडतं, कधी कधी बाहेर न सापडतं. म्हणजे फार वेग वाटेल तुम्हाला, पण कधी कधी वरकरणी ते पात्र बसेल कसं, उठेल कसं, बोलेल कसं, हसेल कसं, या गोष्टीतनं ते पात्राचा सूर सापडत जातो. पण कधी कधी ते काय विचार करेल यातच सगळं सापडतं. जोगवाची भूमिका करताना मला तो फारच बऱ्याच जणांनी बघितला असावं मला वाटतं. जोगतिणीचा रोल ज्यांनी बघितलं नाही त्यांना छोटंसं सांगते. जोगतिणींची जी परंपरा आहे त्या रूढीवरचा तो सिनेमा आहे. त्यात मी एका जोगतिणीची भूमिका केली आहे. वयाच्या 18-19व्या वर्षी तिला जोगतिणी केलं जातं आणि पुढचं सगळं आयुष्याची फरफट होते वगैरे वगैरे. तर स्क्रिप्ट वाचलं, डिरेक्टरने मला अप्रोच केलं की असा असा रोल आहे, तू करणार का? मी म्हटलं हो मला आवडला, मी करणार, का नाही करणार, हे ते स्क्रिप्ट वाचलं. मग ती भाषा कशी असेल, मग गडिंग्लज, कोल्हापूर, सौंदत्ती, मग त्या भाषा, मग त्या संदर्भात काही रेफरन्समध्ये काही वाचणं, काही फोटो बघणं, नेसणं, बसणं, उठणं, सगळं 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 झालं. माझ्या दृष्टीने परिपूर्ण मी तयार झाले आणि मी ॲक्च्युअल लोकेशनवर शूटिंगसाठी गेले. आणि त्यानंतर मला फारच पहिल्यांदाच हलवून टाकणारा वेगळाच अनुभव आला. माझं शूटिंग सुरू व्हायचं होतं आणि त्या रोलच्या संदर्भात वेगवेगळ्या लोकांना मी भेटायचो सतत शूटिंग चालू असताना सुद्धा. काही जोगतेणींना भेटलो, काही सोशल वर्कर्सना भेटलो. आणि तिथलं सत्य परिस्थिती बघितल्यानंतर, म्हणजे खरं तर 77-78 सालीचा जोगतेणींचा विरोधीचा कायदा आलेला आहे आणि ही परंपरा रूढी बंद झाली आहे, पण आपल्याकडे ते अजूनही चालू आहे. हे मुळात मला धक्कादायक होतं. म्हणजे आपल्याला माहिती असतं ऐकून, पण आपण इतके लांब असतो या सगळ्या जगापासून की आपण त्याची प्रखरता अनुभवलेली नसते. आणि जेव्हा प्रत्यक्ष ते बघितलं तेव्हा सोशल वर्कर्सशी बोलताना माझ्या लक्षात आलं की आज 2009 साली जेव्हा मी शूट केलं तेव्हा माझ्या वयाच्या मुली जेव्हा शहरात राहून काहीतरी करिअरचा विचार करतात, तेव्हा त्याच वयाच्या काही मुली तिथे
जोगतिणी बनत असतात. आजपर्यंत नॉर्मल चाललेलं आयुष्य उद्यापासून कसं होणार आहे त्यांना माहीत नसतं. आजही तिथे ती पूजा झाल्यानंतर त्या गावातली प्रख्यात मंडळी, अक्षरशः त्या गावचे पाटील, त्यांची पोरं श्रीमंत बलशाली मंडळी तिकडे येऊन त्या पूजेच्या इकडे फिजिकली उभी असतात की जशी ही पूजा होईल तशी मी त्या मुलीला उचलून घेऊन जाईन, कारण ती मुलगी आता गावची धन झाली, आता ही आमच्या मालकीची झाली. आणि हे सगळं बघितल्यावर जे मी सो कॉल्ड माझ्या रोलचं वर्किंग केलं होतं ते सगळंच ढासळून पडलं. म्हणजे त्याचा काही उपयोग होणार नाही असं माझ्या लक्षात आलं. कारण जोपर्यंत ती सुली नावाचं कॅरेक्टर देत, जोपर्यंत ती सुलीला काय वाटतंय हे मला वाटत नाहीये, तोपर्यंत तो रोल उभाच राहू शकत नाही. आणि त्यानंतर एक साधारण 2-3 रात्री माझ्या अशाच गेल्या की काय झालं असेल, काय होईल. आणि त्यानंतर ते सगळं पडद्यावर हळूहळू उतरत गेलं. तर कधी कधी मेथड्स बदलू शकतात रोलनुसार, पण तुम्हाला ते पात्र आणि ती गोष्ट तुम्हाला जात करते एवढं नक्की की तुम्ही हडबडून जाता आणि नको वाटतं, कधी कधी त्रासदायक होतं. फायनल ड्राफ्टचे प्रयोग करताना मला असंच व्हायचं की खूप मुली आणि मुलं कॉम्प्लेक्सेस असणारे मला बॅकस्टेजला येऊन भेटायचे की मला पण कळत नाही ऍक्च्युली काय करायचं वगैरे असं. आपल्याला ते सहन होत नाही. किंवा कबड्डी नाटकानंतर म्हणजे आज मी मोकळेपणा पाहिला तो ज्यांना अजूनही मिळाला नाही, कदाचित त्यांच्या आयुष्यात मिराकल आलं नाही म्हणून ते घडलं असेल की आमच्या योग्य वेळात आम्हाला जे करायचं होतं ते करायला मिळालं नाही. आणि आमची ते फक्त मला असं वाटायचं कबड्डी नाटक फक्त खेळापुरतं राहील, पण ते प्रत्येक जण आपल्या आयुष्यात आपल्या पद्धतीने रिलेट करू लागलं आणि मग ते तुमच्या अंगावर येतं. तर ही वेगवेगळी आयुष्य जगायला जेव्हा आपण लागतो तेव्हा मला वाटतं ती भूमिका तुम्हाला कळू लागते तेवढ्यापुरती. अशा दरम्यान तुझा जेव्हा वैचारिक प्रवास सुरू होतो एका रोलकडे बघण्याकडे वेगवेगळ्या मेथड्स प्रमाणे, त्यावेळेला दिग्दर्शक जेव्हा तुला काही वेगळ्या पद्धतीने डेव्हिएट करतो का, आणि मग तू त्यातनं त्यांच्या प्रभावाखाली येते, तुमचे कॉन्फ्लिक्ट्स होतात का, किंवा काय घडतं अशा वेळेला की काही वेगळ्या लेवलला विचार केलेला असतो? बरेचदा माझ्या बाबतीत असं होतं की स्क्रिप्ट वाचल्या मला खूप शंका असतात. खूपच गडबड आणि गोंधळ आणि खूप भांडणाच्या लेवलला जाऊन वगैरे होतं. पण ते फक्त प्रोजेक्ट सुरू होईपर्यंतच ते चालतं, कारण ते प्रश्न तुम्हाला पडले नाहीत तर त्याचा काहीच उपयोग नसतो. पण जेव्हा कुठलाही प्रोजेक्ट, सिरियल असो, सिनेमा असो किंवा नाटक असो, जेव्हा फ्लोअरवर जातं, नाटक बसण्याच्या प्रोसेसमध्ये जातं, तेव्हा मी एक नट म्हणून संपूर्णपणे माझ्या दिग्दर्शकाला सरेंडर करते. जे काही माझे मतभेद आणि भांडणं असतील ती प्रोसेस सुरू होण्या आधीपर्यंत चालते, त्यानंतर मी पूर्ण डिस्टर्ब करतो होतं म्हणजे पुढे जाईल ही गोष्ट. दिग्दर्शकच तो स्वीकारताना त्यातलं काय बघतेस मग? नवीन डिरेक्टर असेल किंवा प्रतिजय असेल तेव्हा तू निवड करताना त्यांना, किंवा ह्याच्यावर काम, एका नवीन मुलं पण फोन करतात ना हल्ली की मला तुमच्यावर काम करायचं आहे, तेव्हा त्या व्यक्तीमध्ये तू काय पाहतेस? आणि मग नंतर पुढे येऊया तो एक स्पार्क असतो तो, आणि तो माणूस त्या प्रोजेक्ट विषयी किती जेन्युइन आहे एवढं आपल्याला आता असं कळतं. म्हणजे माझी जेवढी इंटेन्सिटी तेवढीच समोरच्याची आहे का, ती इंटेन्सिटी मॅच झाली तरी बरेचदा मी हो म्हणते. पण अर्थात हे आता कमर्शियली काम सुरू केल्यावर बऱ्याच गोष्टी बदलतात. त्यात अनेक गोष्टी आहेत ज्याचा विचार करायला लागतो. जशी एक आर्थिक बाजू महत्वाची असते, तशीच प्रोडक्शन ही बाजू महत्वाची असते. मी कोणाबरोबर काम करावा संपूर्णपणे माझा निर्णय असतो, आणि मला माझ्या आजूबाजूला खूप पॉझिटिव्ह वातावरण सतत लागतं. म्हणजे माझी माणूस म्हणून गरज आहे. मी खूप इरी फिलिंग येणाऱ्या ठिकाणी काम नाही करू शकत. कंटाळ्यावाणे लोक आहेत वगैरे, या स्पीडला मला काम करायला आवडत नाही जेव्हा मला काम करायचं असतं. ही लोक माझी मित्रमैत्रिणी असू शकतील, पण त्यांना जे झपाटलेले नसतील ना स्वतःच्या प्रोजेक्ट विषयी, आणि त्यांना कॉन्फिडन्स नसेल ना स्वतःच्या कामाविषयी, तर मला ती माणसं पहिल्या भेटीतच जवळची वाटत नाही, असा प्रॉब्लेम येतो. त्यामुळे जेन्युनिटी बरेचदा वर्क होते अशा बाबतीत. नवीन डिरेक्टर बरोबर काम करताना सुद्धा तेच होतं की जेन्युइन माणसं पटकन आपल्याला जवळची वाटतात. मग ती प्रोसेस सुरू झाल्यावर तुला म्हटलं असं की मी दिग्दर्शकाला सरेंडर करते, आणि मग जे कॉन्फ्लिक्ट असतात ते फारच क्रिएटिव्ह लेवलचे असतात, जे मिटतातही. म्हणजे शंका असतात किंवा माझं वर्किंग कधी वेगळं असतं कधी त्याचं. पण मला आत्तापर्यंत सुदैवाने माझ्या नशिबाने खूप चांगले डिरेक्टर्स मिळाले ज्यांना माझ्यावर ऍक्टर म्हणून खूप विश्वास होता. मी जर काही स्वतःहून काही ऍड करू इच्छित असेल माझ्या रोलमध्ये तर त्यांनी मला नाही म्हटलं नाही कोणीच. जास्त झालं तर कमी करायची ताकद त्यांच्याकडे असतेच, आणि ते दिग्दर्शक असल्यामुळे त्यांचं ऐकायचंच असतं. म्हणजे त्यात काही मला काही त्यात वावगं वाटत नाही.
पण निदान त्याला नाही म्हणायची संधी यावी इतपत ऑप्शन्स मी त्याच्याकडे घेऊन जावेत एवढी तरी माझी तयारी असते. म्हणजे मी 4 गोष्टी सांगितल्या तर त्यातल्या 3 तो नाही म्हणेल, पण 1 तर ठेवेल. त्याच्यासाठी त्याच्यापेक्षा जास्त मला कळायला पाहिजे असं माझं मत असतं. आणि ते कधीच खरं बरोबर नसतं. दिग्दर्शक आणि लेखकाला सगळ्यात जास्त ती कलाकृती कळलेली असते. पण नट म्हणून मला असं वाटतं की तुझ्यापेक्षा जास्त मला कळलंय आणि म्हणून मी तुला 4 दाखवते, त्यातलं तू 1 निवड. पण हा प्रत्येकाचा मला असं वाटतं की काम करण्याच्या एनर्जीचा प्रश्न असतो. तेवढं प्रत्येक कलाकाराला, प्रत्येक डिपार्टमेंटच्या कलाकाराला असं वाटलं पाहिजे की यातलं मलाच आत्ता सगळ्यात जास्त कळतंय. तरच त्यातलं चॉईस होऊन एक दिग्दर्शक ठरवू शकेल की काय 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 हवंय. मी काहीच दिलं नाही तर काय ठरवणार. अशा प्रक्रियेमध्ये एक टीम बनलेली असते कलाकारांची. त्याच्यामध्ये तुझं कंट्रीब्युशन जास्त आहे असं वाटायला लागतं आपल्याला. आणि तो पर्टिक्युलर इतर जर सहकलाकार असेल, तो डिरेक्टरने निवडलेला हा तुला पटला नसेल समजा, आणि तरी त्याच्यावर तुला आता काम करायचं, कारण त्यात मात्र तू ढवळाढवळ नाही करू शकत. तर अशा वेळेला मानसिक अभिनेत्री म्हणून कुचंबणा होते का? अजिबात नाही होत. काहीच होत नाही खरं सांगायचं तर. तेव्हा एक प्रोफेशन म्हणून तुम्ही या गोष्टीचा स्वीकार करता तेव्हा खरं सांगायचं तर खूप वेगळीच प्रेशर्स तुम्हाला त्रास देत असतात. सहकलाकार हा त्यातला खूप छोटा मुद्दा आहे. म्हणजे तुला त्याच्याबरोबर काम करता येत नाही हा तुझा प्रॉब्लेम असं मी स्वतःला सांगते. कारण मला काम करता यायला हवंच. म्हणजे माझं ट्युनिंग नाही, मग तसं असेल तरी माझी एक संस्था काढून माझं काम करत राहावं. आता एखाद्या चित्रपटाच्या शूटिंगचा सीन चाललाय आणि अशा वेळेला तुला असं वाटतं की थोडी अजून तयारी करावी, भेटावा आधी किंवा त्या कलाकाराला, किंवा शूटिंगच्या सेटवरती पण मी बऱ्याच वेळा बघितलं की एक कलाकार देत असतो सगळं आणि बाकीचा दुसरा वेळ देत नसतो, वेळेवर येत नसतो म्हणा रिहर्सल. अशा वेळेला त्रास होतो का, किंवा त्यातनं तू मार्ग काढायस का? अगदी सुरुवातीला हे आमिर खान सारखं तुझं असावं कदाचित, खूप इन्व्हॉल्व्ह होतात प्रोजेक्टमध्ये. दुसरा नाही झाला तर आपल्याला असं वाटतं की त्याच्यामुळे आपलं काम पडण्याची शक्यता आहे की काय? नाही होत असं काही. कारण फायनली सांगू का, सगळेच म्हणजे ज्यांना दिसण्याची इच्छा असते ना ते सगळे खूप स्वार्थी असतात आणि असायलाच हवं. कारण अशा पण चुका खूप झाल्या माझ्याकडनं की चेहरा पडला होता. म्हणजे अगदी गॅदरिंग पासून, स्पर्धेच्या नाटकांपासून मी हे सगळं करूनच आईबाबांचा ओरडा खाऊन वगैरे झालं. म्हणजे एका नाटकातली कोणीतरी एक राज्यनाट्य स्पर्धेतली आमची हिरोईन होती, ती काहीतरी मला आवडली नव्हती, ती चांगलं काम करायची नाही असं माझं मत होतं. हे लहानपणीचं सांगते सगळं मी, 11वीत असताना वगैरे. आणि त्यामुळे मी चेहरा पाडून काम केलं त्या नाटकात. आणि मग कारण मुद्दा असा असतो की फायनली तुम्हीच दिसणार असतं, त्यामुळे कोण कसं काम करतंय हा माझा मुळात मुद्दा नाही. म्हणजे नसायला हवा आणि त्रास होतो तर होऊ शकतो, पण त्याची दुखणी तुम्ही घरी जाऊन स्वतःच विचार करावा. पण त्याचा जर कामावर परिणाम होत असेल तर काम बंद करावं. कारण कसं आहे की मी नाटकाचं प्रशिक्षण घेऊन आलेली ऍक्ट्रेस आहे. ललित कला केंद्र म्हणून पुणे विद्यापीठाचं एक डिपार्टमेंट आहे, तिकडे मी ग्रॅज्युएशन केलं माझं. आणि तिथे कसं असायचं की तिथे खूप आयडियल गोष्टी मिळायच्या आम्हाला. महिनाभर आम्ही तालमी करायचो, विद्यापीठाचे फंड्स होते आम्हाला. मोठी लोक म्हणजे विजया मेहता काय, जब्बार पटेल काय, भक्ती बर्वे काय, नावं घ्या ती माणसं तिकडे हजर, अशी माणसं आम्हाला शिकवायला यायची. आणि आरामात आम्हाला एक थिएटर मिळायचं. हे सगळं करत करत आम्ही एक प्रयोग करायचो, त्याचा फार तर दुसरा प्रयोग व्हायचा कधीतरी. आणि कशाचीच जबाबदारी नसायची, प्रयोग झाला की आम्ही खुश असायचो. ह्या सगळ्याचं मुंबईत जेव्हा मी जाऊन धडकले तेव्हा मला लक्षात आलं की मुळात एकापेक्षा जास्त प्रयोग करायला लागतात, हा सगळ्यात महत्वाचा टास्क. दुसरी गोष्ट ही जी सगळ्यात महत्वाची, जी बरेचदा दुर्लक्षिली जाते, ती म्हणजे एक वेगळा घटक येतो कमर्शियली काम करायला लागल्यानंतर, तो म्हणजे निर्माता, ज्याचा कधी कधी त्या कलाकृतीशी काही संबंध नसतो, पण त्याचा खूप पैसा त्या कलाकृतीमध्ये इन्व्हॉल्व्ह असतो आणि तो काढून देण्याची जबाबदारी तुमच्यावर असते. म्हणजे निर्माता कधीच नटाला असं सांगत नाही की बघ हा तुझ्यावर पैसा लावलाय, तुम्हाला तो मिळवून दिला पाहिजे, पण ती जबाबदारी तुमच्यावर आपोआप येते. त्यामुळे हा सगळ्यात वेगळा घटक तुमच्या बरोबर सतत वावरत असतो जेव्हा तुम्ही बाहेर काम करता. त्यामुळे जर अशी जी वेगळी प्रेशर्स, पिअर प्रेशर्स म्हणून ज्याला मी जर बाळगत बसले की हा नट मला आवडत नाहीये, किंवा कॅमेरामॅनची माझं ट्युनिंग नाहीये, किंवा हा सेट मला फारसा त्रासदायक होतो, तर मी कामच नाही करू शकणार. आणि जर मी चांगलं डिलिव्हर नाही करू शकले तर मला पुढचा दिग्दर्शक पुढे काम करायला घेणार नाही. इतकी साधी गोष्ट आहे. त्यामुळे माणूस या लेवलला विचार केला तर तुम्हाला त्रास होऊ शकेल, पण तो त्रास विसरायचा असतो आणि मी कसं बरं काम करू शकेन जास्तीत जास्त असाच विचार करायला लागतो स्वार्थीपणे. आता पूर्ण प्रोफेशनली आपण ऍक्ट्रेस होऊया हा निर्णय कधी घेतला गेला, आणि मुंबईत जाऊन आपण आत्ता जे तू यश मिळवलं ते मिळू शकणार
याचा प्रचंड कॉन्फिडन्स होता का काही चाचपडत पण काही गोष्टी झाल्या की काय ती क्रिया झाली? ललित कला केंद्रात बाहेर पडले, त्यात मी नाटक शिकून बाहेर पडले होते. तेव्हा मला असं वाटायचं की नाटक माझा श्वास, नाटक माझा प्राण, नाटक माझं जीवन, नाटक माझं मरण. कारण माझं नाटकावर आणि थिएटरवर, रंगमंचावर प्रचंड प्रेम आहे, अजूनही आहे. पण त्यानंतर माझ्या लक्षात आलं, माझी परीक्षा संपली आणि दुसऱ्या दिवशी मी मुंबईत राहायला लागले. कुर्ल्याच्या एका वर्किंग वुमन्स हॉस्टेलमध्ये मला माझ्या मैत्रिणीच्या ओळखीने जागा मिळाली. त्यामुळे मी नोकरी करते असं खोटं सर्टिफिकेट देऊन तिकडे राहायला लागले. त्यानंतर जो महत्त्वाचा मुद्दा की मला मुंबईची माहिती नव्हती. मी मुंबईत पहिला 1 आठवडा माझ्याकडे काम नव्हतं. तो फारच कमी काळ होता माझ्यासाठी. मी मुंबईत वर्किंग आवर्समध्ये दादर स्टेशनवर जाऊन उभी राहायचे आणि वरनं फक्त मुंबईची गर्दी बघायचे. ही मुंबई कशी आहे ज्यात मला जाऊन काम करायचंय, हा एक मुद्दा आमचा एक्सरसाइज तुला चांगला वाटतोय? फारच चांगला वाटतंय. तो खूप गरजेचा आहे. मला असं वाटतं की इंडिव्हिज्युअल नंतर पण त्यांनी करायला पाहिजे तो, कारण तो करायला लागतो. म्हणजे आपल्याला ईस्ट वेस्ट कळत नाही, सेंट्रल वेस्टर्न ते सगळे वेगळे मुद्दे. पण हे सगळं असताना माझ्या डोक्यात फक्त नाटक होतं. पहिला 1.25 वर्ष मी फक्त नाटक करत होते. पण त्यानंतर माझ्या लक्षात आलं की मला आता माझे पैसे कमवायचे. घरनं कधीच प्रेशर नव्हतं माझ्या सुदैवाने. मी अजिबातच श्रीमंत घरात आलेली मुलगी नाही. मी अत्यंत साध्या घरातनं आलेली मुलगी आहे. मगाशी सांगितलं तसं आई शिक्षिका, बाबा कंपनीत नोकरी करणारे, पण तरी सुद्धा त्यांचा मला प्रचंड सपोर्ट होता. आणि नंतर थोडेसे पैसे, म्हणजे मला 150 रुपये नाईट होती पहिल्या नाटकाची, ती हातात मिळू लागल्यावर माझ्या लक्षात आलं की आता आपल्याला आपले पैसे कमवायची सवय लागली आणि आता आपल्याला आपल्या पैशांवरच राहायला हवं. आईबाबांकडचे पैसे मला नको, जे की ते मला पाठवायला तयार होते. मग मला लक्षात आलं की हे नाटक करून तर काही होणार नाहीये. आता मला काहीतरी वेगळं करायला हवं. वेगवेगळ्या विचारांचे पगडे होते, वेगवेगळ्या शिक्षकांकडनं, कधी वेगळ्या इन्फ्लुएन्सकडनं ऐकलं होतं की टेलिव्हिजन काही फार बरं माध्यम नाही वगैरे वगैरे. ते सगळं तुटून पडलं. कारण जेव्हा तुम्ही बँकेचे अकाउंट उघडता आणि तेव्हा लक्षात येतं की तुम्हाला वेगळं काहीतरी करायला हवं, तेव्हा तुम्ही सिरियलकडे वळता. पण सिरियलकडे काम करायला लागल्यानंतर मला ते खूप जास्त चॅलेंजिंग वाटू लागलं, कारण मला ते अजिबात जमत नव्हतं. आणि जिथे आपल्याला जमत नाही तिथे आपल्याला वाटतं की हे आता यायलाच पाहिजे. म्हणजे मला येत नसेल तर मी नाही म्हणण्याला काही पॉईंट नाही. मला येत आहे आणि मी म्हणते की मला करायचं नाही तर ठीक आहे. त्यामुळे पहिली काही वर्ष त्या स्ट्रगलमध्येच गेली की मला टेलिव्हिजनचं काम कधी जमणार. ते हळूहळू करत एक अग्निशिखा नावाची सिरियल केली. त्यानंतर आत्ता मला जरासं काम जमलं ते अग्निहोत्र नावाची सिरियल कदाचित तुम्ही बघितली असेल. त्यामध्ये मला थोडं ते जमलं असं मला वाटतंय. नाटक आणि सिनेमा या स्क्रिप्ट रोल क्लिअर असतो, पण सिरियलचा एपिसोड डायलॉग लास्ट मिनिटला मिळतात, तेव्हा तुम्ही काय करता? ते चॅलेंजिंग वाटलं का? ते एक चॅलेंज होतं, पण मुळात स्क्रीनला फेस करणं हा एक मोठा चॅलेंज होता. नाटकाचा माणूस जेव्हा स्क्रीनवर येतो तेव्हा तो खूप वेगळ्या पद्धतीचं काम करतो. म्हणजे बारकाईने जर तुम्ही टेलिव्हिजन किंवा सिनेमा बघितलात तर तुमच्या लक्षात येईल की नाटकातनं आलेली माणसं कोण कोण आहेत. साधी एकांकिकांमधून आलेली माणसं पण लगेच ओळखता येतात, कारण आपण वेगळ्या पद्धतीने काम करतो. नाटकात आपल्याला शिकवलेलं असतं की पहिल्या रांगेपासून शेवटच्या रांगेपर्यंत माणसाला आपल्याला कळलं पाहिजे. हे जे मी हातवारे आत्ता करतेय तुमच्या समोर, ते जर माझी टेलिव्हिजनची मुलाखत असते तर मी ते इतके लावूक नक्कीच केले नसते, आणि सिनेमा असता तर माझा क्लोजच लावला असता नक्की. पण हा फरक काम करायला लागल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अभिनय हा एक शब्दच फक्त सिमिलर आहे या सगळ्या माध्यमांमध्ये. बाकी करावं लागणारं काम हे अत्यंत वेगळं आहे. आणि कदाचित ॲडमध्ये ते आणखीन वेगळं असेल, जे मला अजून माहीत नाही, मी एक्सप्लोर केलं नाही, पण मधुराणी सांगू शकेल की ते आणखीन वेगळं असेल. काही सेकंदामध्ये तुम्हाला ते सगळं लोकांपर्यंत पोचवायचं असतं. म्हणून नाटकाकडनं मी सिरियलमध्ये वळले आणि मग सिरियल करता करता कामातनं काम करत करत मला एकदा चकवा नावाचा सिनेमा करण्याची संधी आली. माझ्या एका नाटकातलं काम बघून मला ते काम मिळालं आणि त्यानंतर मला लक्षात आलं की मला सिनेमा पण अजिबात करता येत नाही. कारण सिनेमामध्ये अशी जादू आहे की तुम्ही जेवढे असता त्याच्यापेक्षा 40 पट तुम्हाला ते दिसत असतं. मी पहिला शॉट दिला सिनेमाचा आणि शिरीष देसाई नावाचा सिनेमॅटोग्राफर माझ्या सिनेमाचा फारच छान कॅमेरामॅन आहे तो होता. आणि तो मला म्हणाला की छान शॉट दिलास, पण एकच हीच गंमत लक्षात ठेव की तुम्ही आत्ता जे करता त्याच्यापेक्षा 40 पट ते तुम्हाला दिसू शकतं सिनेमात. एवढी एकच टिप मला पुरेशी उपयोगात आली म्हणा, किंवा अजून त्यावर काम करते म्हणा. पण जेव्हा तुम्हाला जमत नाही असं लक्षात येतं आणि साईड बाय साईड तुम्हाला तुमची बँक पण दिसत असते आणि तुमच्या रोजच्या मुंबईत राहणं, खाणं पिणं आणि तुमचं जगणं, असं जेव्हा तुम्हाला हे सगळं स्ट्रगल एकत्र करायचं असतं तेव्हा हे वाढत जातं आणि नंतर तुम्हाला ते आवडत जातं. जसं मला तर तिन्ही माध्यमं समसमान आवडतात. म्हणजे नेहमी असं विचारतात की नाटक आवडतं का सिनेमा का सिरियल,
तर तो प्रश्न थोडासा आई आवडते का बाबा आवडतो तसा आहे थोडं. म्हणजे असं सांगणं खरंच अवघड आहे की तुम्हाला नाटक आवडतं का सिनेमा आवडतो. मला सगळी माध्यमं तेवढीच चॅलेंजिंग वाटतात, म्हणून ती मला समान आवडतात. ललित कला केंद्राला जेव्हा जॉईन केलं तेव्हा प्रोफेशनल ॲक्ट्रेस होण्याचा निर्णय घेतला होता का? निर्णय काय जमलं नाही तर काय, हे बऱ्याच तिकडच्या लोकांमधील प्रश्न आहेत आणि हे जे ओव्हरकम करतात ते जिंकतात, नाही का? तर तुला प्रोफेशनली आपण जाऊया आणि काही घडलंच नाही तर बाबा काय करायचं पुढे? आपल्याला काहीतरी वेगळं काही करावं लागेल का? असं ठाम होतं की नाही मी जिंकणारच, काही चांगल्या गोष्टी घडतच जातील? तर ती प्रक्रिया, तो विचार कसा होता? 10 वर्षातली साधारण 5 वर्षापूर्वीपर्यंत माझे वडील आणि आई मला विचारायचे की तुला असं वाटतंय का मुक्ता की पुण्यात परत यावं आणि वेगळं काहीतरी कोर्स करावा आणि वेगळं काहीतरी शिकावं आणि नोकरी करावी, असं ते मला 5 वर्षापूर्वीपर्यंत विचारायचे. 5 वर्षापासून ते त्यांचं थांबलं विचारणं. हा त्यांचा चांगुलपण झाला, पण मला तेव्हाही असं वाटायचं कारण बरेचदा असं होतं की चांगलं काम करण्याच्या नादात बरेचदा तुम्ही काम न करता घरी बसता. आणि मला चांगला नट होण्याकरता तेच सगळ्यात जास्त चॅलेंजिंग वाटतं की तुमचा काम न करण्याचा काळ तुम्ही जितका हेल्दी घालवू शकाल तितके तुम्ही चांगलं काम करू शकाल. आणि ॲटिट्यूड म्हणून नाही, पण थोडीशी वाट बघावी लागते चांगल्या कामाकरता. आणि कधी कधी अगदीच वैयक्तिक प्रश्न असतो तो की चांगलं कशाला म्हणायचं. म्हणजे मला जे चांगलं वाटतं ते तुम्हाला चांगलं वाटलंच पाहिजे असं काही हट्ट नाही, पण जोपर्यंत मला वाटत नाही की हे काम करायला पाहिजे तोपर्यंत ते काम नाही करायचं. असं जरी ठरवलं तरी खूप गोष्टी घडत राहतात. तसं मला एक काय माहिती असा वेडा कॉन्फिडन्स होता. मी आत्ता जी कामं करते तीच मी कामं करेन असं मला माहित नव्हतं, पण मी काम करत राहीन आणि मला काम मिळत राहणार आहे हे मला तेव्हापासून माहिती होतं. मला वाटत होतं. मी तेव्हा वेड्यासारखं कदाचित बोलतही असेल. मधुराणीची रूममेट असताना अगदीच मला वाटतं 1.25 वर्ष 2 वर्ष वगैरे झाली होती आम्ही जेव्हा एकत्र राहायचो. पण माहित नाही, मग जे काम माझ्यासमोर आलंय ते 100% मी करणार एवढंच मला माहिती असायचं. कारण फोटो दाखवून स्ट्रगल कधी केला नाही, कधी करता आला नाही, कधी जमलाही नसता कदाचित. माझ्या सुदैवाने मला एका कामातनं दुसरं काम साखळीसारखं मिळत गेलं. ते कदाचित कोणीतरी वेगळं आपल्यासाठी प्लॅन करत असतं असं मला वाटतं. पॉझिटिव्ह एनर्जीज, निगेटिव्ह एनर्जीज अशा असू शकतात. पण दरवेळेस मला कोणीतरी असा मिरॅकल करणारा माणूस भेटला की ज्याने मला पुढचं काहीतरी माझ्यासाठी विणून ठेवलं होतं असं म्हणा. पण चांगलं केलेलं काम कधीच वाया जात नाही असा मला प्रत्यय सतत येत राहिला. खूप मनापासून केलेल्या छोट्यातल्या छोट्या भूमिकांचंही पुढे काहीतरी घडत गेलं. म्हणजे अक्षरशः राजीव पाटीलकडे मी ह्याच्या आधी एक सिनेमा केला होता ब्लाइंड गेम नावाचा, ज्यात उपेंद्र आणि मी होतो. आणि तेव्हा बरं झालं नाही. सावरखेड नावाचा सिनेमा राजीवने केला तेव्हा मला असं वाटलं की या डिरेक्टरकडे आपल्याला एकदा काम करायचंय. आणि त्यामुळे मी खूप जीवाच्या आकांताने तिने जेव्हा मला एक नाटक बघून बोलवलं तेव्हा मी अत्यंत छोट्या रोलसाठी तिकडे जाऊन काम करून आले. आणि मला असं वाटतं की ते जे बी पेरलं त्याचं रोप जोगवाच्या रूपाने मला कदाचित दिसलं की त्याला विश्वास वाटला असेल की ही मुलगी बरं काम करू शकते आणि त्यातनं मला जोगवा मिळाला असंही आपण म्हणू शकतो कदाचित. जोगवा चित्रपट भूमिकेसाठी काही विशेष तयारी जाऊ दे, पण ती भूमिका गाताना डॉक्टर लक्ष्मीकांत शिंदे यांनी दिलंय. स्मिता पाटील यांची आठवण प्रकर्षाने होते, त्यांचा तुमच्यावर कितपत प्रभाव आहे? थँक्यू सो मच. सगळ्यात आधी फार मोठी कॉम्प्लिमेंट दिल्याबद्दल मनापासून आभार. खूप एक मोठं नाव आहे ते आणि अशा नावांच्या बरोबर कधीतरी आपलं नाव घेतात तेव्हा खूप छान वाटतं. कारण मला ते आवडतात असं म्हणणं फार छोटं वाटेल, पण अप्रतिम अभिनेत्री करायची त्या आणखीन आपल्याबरोबर राहिले असते, आणखीन उत्तम उत्तम रोल आपल्याला त्यांचे बघायला मिळाले असते. मला असं स्पेसिफिक एका माणसाचा पगडा आहे किंवा नाही असं नाही सांगता येणार, पण मी जे जे काही कामं बघते आवर्जून बघते, रंगमंचावरची बघते, मोठ्या नटांची बघते, काल आलेल्या एकांकिका बघते, त्यातनं जे जे काही कधी कधी माझ्यासमोर चांगलं येतं त्या सगळ्याचा नक्कीच माझ्यावर परिणाम होतो असं मला नेहमी वाटतं. कारण मी सतत काहीतरी दान पदरात पाडायलाच जाऊन बसते. म्हणजे मी एकांकिका स्पर्धा बघायला पण कधीतरी चोरून जाते कॉलेजच्या, कारण आता कॉलेजमध्ये कधी कधी मला ओळखतात पण मध्येच, त्यामुळे मी हळूच जाऊन बसते मागे जर वेळ असेल तर. कधी कधी काय करायचं ते कळतं, कधी कधी काय नक्की करायचं नाही तेही कळतं. त्यामुळे काय चुकायचं नाही हे बघायलाही फार मजा वाटते. त्यामुळे अगदीच म्हणजे मी स्मिताताईंचं नाव घेऊन काहीच म्हणू शकणार नाही. मी त्यांना माझं काम बघताना त्यांची आठवण आली हे मला खूप
ॲक्टर म्हणून उभारी देणारं वाटतं, पण स्पेसिफिक त्यांचा पगडा आहे का नाही मला माहीत नाही, पण त्यांची खूप उत्तम कामं मी बघितली आहेत, अभ्यास म्हणून बघितली आहेत, बारकाईने बघितली आहेत. तसं जर माझ्यात काही दिसत असेल तर थँक्यू सो मच. त्या अनुषंगाने त्या डॉक्टरांचा अजून एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे की मुंबई पुणे मुंबई चित्रपटात पुण्याची अस्सल पुणेकर असताना मुंबईकर मुलीचा रोल करावा लागला, हा तुम्ही कसा एन्जॉय केला? खूपच एन्जॉय केला. एकतर सतीश राजवाडे आमचे दिग्दर्शक, त्याची जादू असावी ही, कारण मी आणि स्वप्नील जोशी आम्ही दोघं पहिल्यांदा कधीच एकत्र काम केलेलं नव्हतं. तो अस्सल मुंबईचा आहे आणि मी अस्सल पुण्याची, त्यामुळे आमची ऑफ स्क्रीन उलटी भांडणं व्हायची आणि त्यामुळे खूप जास्त शेअरिंग पण आमच्यात झालं, जे हळूहळू सिनेमात दिसलं. आम्ही ॲक्टर म्हणून दोनच ॲक्टर होते आणि त्यांचं ट्युनिंग खूप असणं गरजेचं होतं त्या सिनेमात. ते त्यानिमित्ताने आम्ही शेअर करत गेलो की पुण्याची लोक असं नाही बोलत, असं मित्र सतत एक ऐकवायचे. दर्दी पुणेकर असण्याचा एक अभिमान होता, तो सगळा आम्ही शेअर केला आणि त्यामुळे गंमत अधिक वाढली. त्रास झाला कधी कधी की पुण्याला असं बोलताय काय म्हणजे हे, पण त्यामुळे मजा आली. नट म्हणून खूप जास्त चॅलेंजिंग वाटलं, मस्त वाटलं. आजपर्यंतच्या प्रवासात कधी तुम्हाला असं फ्रस्ट्रेशन आलंय का की आपला निर्णय चुकला, आपण ते ओव्हरकम कसं केलं, किंवा स्वतःला सेल्फ मोटिवेशनसाठी आपण काय करता? बॅगेज येतं आपल्या बरोबर एक उगाचच, म्हणजे आता ते एक चांगला सिनेमा किंवा एक चांगलं नाटक झाल्यावर प्रेक्षकांच्या आपल्याकडनं अपेक्षा वाढतात आणि त्याचं कधी कधी प्रेशर येऊ शकतं किंवा लोड येऊ शकतं. प्रेशर वेगळ्या अर्थाने येतं तेव्हाच येतं की तुम्ही सुट्टी घेऊन घरी बसता, हातात काम नसतं आणि आलेलं काम तुम्हाला आवडत नसतं आणि त्यामुळे तुम्ही शांतपणे घरी बसता. ते सुरुवातीला मला जरा जड जायचं की काय आता कसं करावं, म्हणजे असं व्हायचं मला की काय आता काय करायचं आता, की धडाधड टी व्ही ऑन केला की माझे मित्रमैत्रिणी काम करताना दिसत आहेत, कोणाच्या तरी पेपरमध्ये ॲड येत आहेत नाटकाच्या नवीन, कोणाचा तरी सिनेमा, कोणाचं तरी नॉमिनेशन, ह्या गोष्टी सतत घडत राहतात. त्याचं काही फार आता मी लोड नाही घेत, कारण तुमचं तुम्हाला एकदा ठरलं असेल की तुम्हाला नक्की काय करायचंय तर फार त्रास नाही होत अशा गोष्टींचा. कारण मग त्याचा उलटा परिणाम असा होतो की जेव्हा तुम्हाला बक्षिसं मिळतात तेव्हाही त्याचं काही वाटत नाही आणि तेही खूप चांगलं असतं, म्हणजे त्याची एक एनर्जी म्हणून त्याचा वापर होतो. पण आता मी सगळं जिंकलंय असं कधीच वाटत नाही आणि ते खरं कधीच नसतं. तुला असं वाटतं का की आपल्याबद्दल लोकांना माहिती आहे इंडस्ट्रीमध्ये, तर मग आपण त्यांना तुमच्यावर मला काम करायचं आहे, काही वेळा ओळखी नसतात आपल्या, तर त्या माणसाला डिरेक्टरला माहिती असतं की नाही हे मी तुला माहिती आहे ना, तर तू मला अप्रोच हो. तर तसं तुला वाटतं का कधी कधी हा पर्टिक्युलर डिरेक्टर आहे याच्यावर मला काम करायचं आहे, मग त्याला माहिती नाही मी त्यांना नाही मला विचारावं ना, मला नॅशनलसाठी झाले, मला इतके अवॉर्ड्स मिळाले, तर त्यामध्ये तू खरंच अशा पद्धतीने अप्रोच होतेस का? सुरुवातीला नव्हते मी तशी अप्रोच होत. त्याचं एकमेव कारण म्हणजे बुजरेपणा होतं की मी कसं म्हणायचं मला काम द्या, असं एक होतं, खरंच होतं. पण नंतर माझ्या लक्षात आलं की आपल्याला पण खूप लोक भेटत असतात, माझ्यापेक्षा कमी काम केलेली खूप लोक मला भेटत असतात, त्यातले काही आवडलेली लोक असतात, पण जेव्हा एखादा रोल समोर येतो आणि नाव सुचवायची वेळ येते तेव्हा सतत संपर्कात राहिलेला माणूस आपल्या लक्षात येतो पटकन. कदाचित तो बरा ऍक्टर नसेल, वेगळा बरा ऍक्टर असेल, पण त्याचा नंबर माझ्याकडे नसेल, त्याचं नाव मला आठवत नसेल, पटकन तो डोळ्यासमोर आला नसेल, तर माझ्या असं लक्षात येतं की मला असं वाटतंय की मी बरी काम करते किंवा मला असं वाटतं की त्यांनी माझं काम बघितलंय, पण मला तुमच्याकडे काम करायचं असं मी त्यांना एकदा म्हटल्याने काहीच वावगं ठरणार नाही. कारण तुम्हाला जेव्हा खरंच मनापासून वाटतं की तुमच्याकडे काम करायचंय तेव्हा जर तुम्ही सांगून बघितलं तर बरेचदा तशा पद्धतीने कामं म्हणजे तुम्ही लक्षात येऊ शकतं की अरे हो मुक्ता आहे की, असं होतं बरेचदा. त्यात बुजण्यासारखं काही नसतं असं मला वाटतं. असं मी आता मोकळेपणाने तुला म्हटलं की मला काम करायचंय, ते स्ट्रगल सतत चालू. पण जोक्स अपार्ट, म्हणजे हे खरंच मला आधी वाटायचं की असं नाही म्हणतं, असं कसं तरी वाटतं, असं त्यांना कसं तरी वाटेल की मी काम मागते, पण मी कामच करायला आले आणि मी कामच मागायला आले. अमिताभ बच्चनही अधेमध्ये SMS करत असतो काही डिरेक्टर्सना की मला तुमच्यावर काम करायचं आहे प्लीज, कारण कधी कधी निसटून जातं डोक्यातनं, इतके आर्टिस्ट समजतात आपल्या लक्षात नाही राहत कधी कधी ना, अरे हो असं होतं कधी कधी. तर त्यामुळे तसा मी तुला विचारला. तू नोकरी कधी केलीस का? तुला कोणी पगार दिलाय का? नाही,
अजून पुढची काही वर्ष मला बहुतेक नाही करायला लागणार. बरं चाललंय सध्या. नाही नाही ती कधीच जाणार नाही, पण सुरुवातीच्या काळामध्ये नाही केली. मग मी सांगते का इतकी घाई मधुराणी सांगते पी जो क्लासमध्ये मी रिसेप्शनिस्ट होते, पार्ट टाइम नोकरी केली होती आणि मार्केट मिस्ट्रीमध्ये मला पण आठवतंय ऑपरेटिंग कॉपी रायटिंग करायची ती. सगळ्यात महत्वाचं माझं आता जरा कामं येतात म्हणून ठीक आहे, पण मी जेव्हा आले होते मुंबईत तेव्हा माझ्याकडे बॅकअप प्लॅनच नव्हता. कारण मी वेगळं काही माझं काय म्हणू माझं आयुष्य चालवू शकेन, चरितार्थ चालवू शकेन ह्याच्यासाठी मी वेगळं काही करू शकते का असा विचारच मी केला नाही मुळात. आणि मला हेच करायचं आहे असं मी ठरवलं, तेच मी करू लागले, तेच मी करत राहिले, तेच मी अजूनही करते आणि सध्या माझं बरं चाललंय. ही वस्तुस्थिती आहे. पण जर तसं झालं नसतं तर माझा बॅकअप प्लॅन काय होता हे आजही मला माहीत नाहीये. आणि उद्यापासून तसं जर नसेल तर मी काय करणार आहे हेही मला माहीत नाहीये. आणि मला त्याचा विचार करायची इच्छा नाहीये, कारण मला 100% खात्री की मला हेच करायचं आणि मी हेच करणार आहे. इथे एक प्रश्न आलाय की 30/5/2010 म्हणजे खूप अभ्यासू पद्धतीने आले हे. राजेश राजहंस 30/5/2010 सकाळमधील तुमच्या लेखात मी वाचलंय की एखाद्या अभिनेत्याला व्हायचं असेल तर स्वतःला लॉन्च होता आलं पाहिजे, असं काही म्हटलं होतंस का तू? लॉन्च होता आलं पाहिजे असं म्हणण्यापेक्षा मी आत्ता काय आहे हे माझ्या जागी उभं राहून मी बघायला पाहिजे आणि मगच मी काम सुरू करायला पाहिजे. बरेचदा आपण मगाच्या माझ्या फोटोशूटमध्ये एक गोष्ट खूप छान लक्षात आली की सगळी माणसं आहेत तशीच दिसत होती त्या फोटोमध्ये. त्यासाठी मला आपल्या फोटोग्राफर मैत्रिणीचं अभिनंदन करावंसं वाटतं. खूप खूप मस्त. कारण बरेचदा आपण सुंदर फोटो काढा असे फोटो असतात आणि मग असं होतं की फोटो बघून म्हणतात की हा तुमचा फोटो आहे. ते फोटोचं सगळ्यात जास्त मोठं अपयश असतं मला वाटतं. तसं एक फोटो सेशन मी पण केलंय सुरुवातीला आणि मला लक्षात की ह्याचा काहीच उपयोग होत नाहीये, म्हणजे मी वेगळीच दिसतेय. मला एका हिंदी सिरियलमध्ये बोलवलं होतं, एक सोनेरी केसांचा विग लावून मी फोटो काढले होते असे बीसे करून आणि ते म्हणले आप वैसे दिखतो ना जैसे फोटो में. म्हणलं नाही, त्यांना ती दिसणारी मुलगी हवी होती आणि मी तशी नव्हते. तो विग माझ्या फोटोग्राफरनी कुठून तरी आणवला होता मेकअप मनकडनं काहीतरी करून. तर मला असं वाटतं की स्लॉटिंग स्वतःचं करता आलं पाहिजे, स्वतःला स्वतःची असेसमेंट असं म्हणू आपण कदाचित. मी आत्ता काय करू शकते हे मला माहिती असेल तर खूप सोपं जातं काय काम करायचंय हे शोधायला. हिंदी सिरियल्स कराव्याशा वाटतात का? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला तशा प्रकारच्या टिपिकल सिरियल करणाऱ्या चांगल्या ॲक्टर्सचा खूप आदर वाटतो आणि कौतुक वाटतं. कारण मनाला मुरड घालून वेगळं काम करायला लागणं एखाद्या क्रिएटिव्ह फील्डमधल्या माणसासाठी खरंच खूप अवघड असतं. ते करण्याची इच्छा किंवा तयारी दाखवणं यातच खूप मार्क द्यावेत त्यांना. मुळात माझी स्वतःची अजून मनाची तयारी होत नाहीये, कारण पुन्हा ते असं असणार आहे की त्या सिरियलमध्ये काम करणं मला जमणार नाहीये आणि मी जर त्यात पडले तर मला ते जमत नाही म्हणून मला ते आवडायला लागेल आणि मी ते करायला लागेल कदाचित. पण अजून मी त्या मोहाला बळी पडले नाही की हे आता जमत नाही तर करून बघावं. कारण आत्ता चांगल्या अर्थाने मराठी चित्रपटावर आणि नाटकाला खूप चांगले दिवस आहेत आणि खूप चांगले रोल्स माझ्याकडे येत आहेत. मला असं वाटतं की ते रोल सोडून मी धावावं आत्ता तिथे असं मला वाटत नाही, पण कदाचित काही वर्षांनी मी तुम्हाला दिसेन सुद्धा हिंदी सिरियलमध्ये स्ट्रगल करताना, छोटे मोठे रोल करताना, मग कदाचित भाभी वगैरे असं करताना. आणि मग तेव्हा माझं घर पण होईल, आय एम शुअर. पण त्यात काही मला कमीपणा वाटत नाही. एखाद्या चांगल्या ॲक्टरसाठी ते खूप मोठं चॅलेंज असतं. पुन्हा तेच म्हणेन की मनाला मुरड घालून वेगळं काम करणं हे खूप अवघड असतं. सगळीकडेच असेल. म्हणजे खरं तर मला ॲक्टर व्हायचंय पण मी इंजिनियर झालोय हे पण तितकंच अवघड असणार आहे. ज्यातले आता बरेच जण मला इथे भेटत आहेत. पण मी प्रयत्न करेन कदाचित काही वर्षांनी बघाल ते मला.